जिल्ह्यात उशिराने दिलेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी केंद्राचे पथक आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आलं होतं। या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेत यावर चर्चा केली आहे। उशिराने जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याचा अधिकार पूर्वी न्यायालयाला होता। आता हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना बहाल केलाय। त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करत मागील वर्षभरात हजारो प्रमाणपत्र दिली, परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक बांगलादेशी नागरिकांनी अशी प्रमाणपत्र काढल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। जिल्ह्यात तब्बल 10,000 बांगलादेशी रोहिंग्या असल्याचा आरोप केला होता। प्रमाणपत्र देणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी राज्यासह केंद्राकडे केली। सोमय्या यांच्या तक्रारीनंतर राज्य शासनाने प्रमाणपत्र देण्यास बंदी घातली, परंतु सोमय्या यांनी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे। असं असलं तरी दिलेलं प्रमाणपत्र हे निश्चित प्रक्रियेद्वारे दिले असल्याने कोणतीही कारवाई करू नये अशी भूमिका महसूल संघटनेने घेतली आहे। आजच्या बैठकीत नेमके काय होते यावर सर्वांचं लक्ष लागलंय।